Next point is the process in memory. That is a particular figure. Okay, that particular figure is mention is that what exactly situation, what exactly condition of process in the memory. म्हणजे प्रोसेस ही मेमरीमध्ये कशी असते, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असतं, दॅट इज एक्झॅक्टली अ थिंग्स, दॅट इज अ प्रोसेस इन द मेमरी. फर्स्ट वन इज अ स्टॅक, heap, data, text. Now focus to your process foreign section. First one is the text. Text is nothing but just a contents of program code. इन द टेक्स्ट अवेलेबल ऑफ अ प्रोग्राम कोड रिगार्डिंग अ प्रोसेस. म्हणजे ह्या टेक्स्टमध्ये काय असतं, प्रोग्रामचा कोड असतो. ठीक आहे, म्हणजे प्रोसेस एक्झिक्युशन करण्यासाठी जो कोड लागतो आपला तो कोड असतो कुठं, ह्या टेक्स्टमध्ये. ओके. सेकंड वन इज द डेटा. डेटा कंटेन्स स्टॅक अँड ग्लोबल व्हेरिएबल्स. इन दॅट डेटा सेक्शन्स अवेलेबल इज अ stack and global variables. Okay, that particular variables are available in the data sections. Now third one is the heap. It's a dynamic memory allocations. It's managed with the help some systems called like new, delete, maclog, free. Means heap is a particular thing, particular process or particular task. That process are used for just a provided dynamic memory allocation of a process. म्हणजे हीप हे काय, एक प्रकारची प्रोसेस आहे, एक प्रकारची सिच्युएशन आहे. ते काय करतं हीप, की प्रोसेसला डायनामिक मेमरी अलोकेशन प्रोव्हाइड करतं. डायनामिक मेमरी अलोकेशन म्हणजे काय, की एकदा मी प्रोसेसला मेमरी प्रोव्हाइड केली, ती मेमरी ही फिक्स नाही आहे. ती मेमरी प्रोव्हाइड केल्यानंतर आपण काय मॅनेज करतो, विथ द हेल्प ऑफ सम सिस्टम्स कॉल लाईक न्यू, डिलीट, मॅकलॉग, फ्री. म्हणजे त्या प्रोसेसवर ज्या का मी परफॉर्म करणारे नंबर ऑफ ऑपरेशन्स, लाईक मी प्रोसेस क्रिएट केली, डिलीट केली, रिमूव्ह केली, मॅकलॉग केली, फ्री केली. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस, प्रत्येक सिच्युएशनच्या वेळेस प्रोसेसची मेमरी काय होत असते, चेंज होत असते. कधी कमी तर कधी जास्त. का, बिकॉज वी हॅव टू जस्ट परफॉर्म नंबर ऑफ ऑपरेशन्स ऑन दॅट प्रोसेस. So that's why we need a dynamic memory allocations, and dynamic memory allocations provided by a heap for process. Okay, in the memory. Now next point is the stack. Stack it's a contains local variable which store the temporary data. Stack is a particular thing or particular process or particular situation. In the stack available of a local variable. That variable are store a temporary data. Okay, regarding a process. Now next point is the space. Here heap and stack available some space, but what is exactly meaning of that space? It's a reserve for local variables when they are declared and space is free up. It's reserved for local variables when they are declared and space is free. Means in that space just a declare of a local variables. After declaration, then the data or contents are stored in the local variable, then the particular space are free, and then space we can use again in the next process or next further things. Okay, now next point is a very important point. First, next point is the program counter. Contains processor registers, process executes, then change the process state current activity. Means program count. In that program counter available of a contains processor register. Means in that program counter, म्हणजे प्रोग्राम काउंटरमध्ये काय असतं, प्रोसेसरचं रजिस्टर असतं. प्रोसेसरचं रजिस्टर्स, हे प्रोसेसरचं रजिस्टर काय करत असतं, की जेव्हा जेव्हा प्रोसेस एक्झिक्यूट होत असते, म्हणजे प्रोसेस क्रिएट होणे, एक्झिक्यूट होणे, डिलीट होणे, रिमूव्ह होणे, मॉडिफाय होणे, म्हणजे थोडक्यात प्रोसेसची स्टेट काय होते, स्टेट चेंज होते. प्रोसेसची स्टेट म्हणजे काय, स्टेट इज नथिंग बट अ करंट ॲक्टिव्हिटी ऑफ अ प्रोसेस. म्हणजे प्रोसेसवर जे काय काम म्हणजे जे काय वर्क परफॉर्म होतं, प्रोसेस क्रिएट झाली म्हणजे स्टेट क्रिएट झाली, प्रोसेस डिलीट झाली म्हणजे प्रोसेसची स्टेट डिलीट झाली. म्हणजे स्टेट म्हणजे काय, की ॲक्टिव्हिटी, एक प्रकारची ॲक्टिव्हिटी म्हणजे स्टेट. म्हणजे जे काय ऑपरेशन परफॉर्म होतं त्या प्रत्येक ऑपरेशनला काय बोलतात, स्टेट बोलतात. म्हणजे हे स्टेट कुठं असतात, प्रोसेसरच्या रजिस्टरमध्ये असतात, आणि ते रजिस्टर कुठं असतात, प्रोग्राम काउंटरमध्ये असतात. ठीक आहे, म्हणजे प्रोसेसरचे स्टेट जे आहे, दॅट स्टेट रिगार्डिंग सम इन्फॉर्मेशन अवेलेबल इन अ प्रोसेसर रजिस्टर्स, and processor register available in a program counter. Okay, now next point is the execution sequentially concurrent CPU time, input output resources, new, waiting or halted. Means when the program counter are just start his working, that time he just focuses that execution of all process are sequentially, otherwise concurrent. Okay, now when the process are executed, that time the process need some resources like CPU times, input output resources. Okay, means process are executions, that time program counter are just focusing on the number of resources, which resources are need for process executions, like
इनपुट आउटपुट रिसोर्सेस, CPU टाईम. ओके, म्हणजे प्रोसेस ही प्रॉपरली एक्झिक्यूट करण्यासाठी प्रोसेसला कोणत्या गोष्टींची गरज आहे, CPU टाईमची गरज आहे, मेमरीची गरज आहे, ठीक आहे, इनपुट आउटपुट रिसोर्सची गरज आहे. ह्या गोष्टी त्या प्रोसेसला कोण पुरवतं, प्रोग्राम काउंटर पुरवत असतो, ठीक आहे, प्रॉपरली आणि सक्सेसफुली. ओके, कशासाठी की प्रोसेस क्रिएट करण्यासाठी, प्रोसेस डिलीट करण्यासाठी, प्रोसेस कधी कधी वेटिंगवर असते, कधी कधी रिझ्युमिंग करावं लागतं आपल्याला, ठीक आहे. म्हणजे प्रोसेसवर ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी नंबर ऑफ थिंग्स, नंबर ऑफ रिसोर्सेस प्रोव्हाइड करायला लागतात, ठीक आहे. ते रिसोर्सेस प्रोग्राम काउंटर प्रोव्हाइड करतो कोणाला, प्रोसेसला. आणि त्या रिसोर्सेसमध्ये कोणत्या गोष्टी येतात, इनपुट आउटपुट रिसोर्सेस असेल, CPU टाईम असेल, मेमरी असेल, ह्या गोष्टी येतात, ठीक आहे. मल्टीप्रोग्रामिंग मीन्स वॉट, मीन्स वी कॅन इझिली अ नंबर ऑफ प्रोसेस आर executions sequentially. Means you can perform one process, that time then you can perform another process immediately. म्हणजे मी नंबर ऑफ प्रोसेसवर एकाच वेळेस काम करू शकतो, ठीक आहे. दॅट इज एक्झॅक्टली थिंग इज अ मल्टी प्रोग्रामिंग थिंग्स. दॅट मल्टी प्रोग्रामिंग थिंग्स आर इझिली पॉसिबल in the process management. Now last one is the process management. Process management means what exactly, जेव्हा जेव्हा प्रोसेस क्रिएट होते, ती प्रोसेस क्रिएट झाल्यानंतर ती एंडपर्यंत आता प्रोसेस क्रिएट झाली, शेवटी काय होते, ती एक्झिक्यूट होती. क्रिएट आणि एक्झिक्युशनमध्ये ज्या काही गोष्टी घडतात, दॅट इज एक्झॅक्टली प्रोसेस मॅनेजमेंट. लाईक प्रोसेस क्रिएट होणे, प्रोसेस कधी वेटिंगवर असते, कधी हॉल्टवर असेल, प्रोसेसला मेमरी प्रोव्हाइड करणे, कधी डायनॅमिक मेमरी असेल, कधी स्टॅटिक मेमरी असेल, कधी अजून वेगळ्या गोष्टी असतील, प्रोसेसला इनपुट आउटपुट रिसोर्सेस प्रोव्हाइड करणे, CPU टाईम प्रोव्हाइड करणे, मेमरी प्रोव्हाइड करणे. दॅट इज अ एक्झॅक्टली थिंग इज अ प्रोसेस मॅनेजमेंट प्रॉपर्टी अँड सक्सेसफुली. दॅट प्रोसेस मॅनेजमेंट आर हॅपन बिटवीन अ प्रोसेस क्रिएशन अँड प्रोसेस मॅनेजमेंट. ह्या दोघांमध्ये ज्या गोष्टी घडतात, दॅट इज एक्झॅक्टली प्रोसेस मॅनेजमेंट. ओके,